नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सिरीजमधला पुढील व्हिडिओ आपण घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये जवळपास आपण 80 ते 100 प्रश्न कव्हर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण आतापर्यंत जे व्हिडिओ आणलेले होते त्यामध्ये एका व्हिडिओमध्ये 40 प्रश्न, काही व्हिडिओमध्ये 50 प्रश्न घेऊन आलेलो होतो. पण नाही, आजपासून आपण 100 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो. फक्त 10 मिनिटामध्ये 100 प्रश्न तुमचे कव्हर होणार आहे जी केचे. पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर असतं अप्पर पोलीस महासंचालक. याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, कोणत्या दर्जाचे असतात तर अप्पर पोलीस महासंचालक. आणि अप्पर हा शब्द चुकीचा लिहिण्यात आलेला आहे. शुद्ध शब्दामध्ये अपर शब्द असा लिहिला जातो, हा चुकीचा शब्द लिहिण्यात आलेला आहे. तर अशुद्ध शब्दसुद्धा तुमचा कव्हर झालेला आहे एक. पुढील प्रश्न पहा. आणि प्रत्येक पेपरमध्ये हा प्रश्न येऊ शकण्याची शाश्वती आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना पहा. तर पहा, पोलीस शिपाई असतं पहिलं, ज्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक करताय. त्यानंतरचं जे पद आहे तुमचं पोलीस नाईक आहे. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे, म्हणजे 1 स्टार. त्यानंतर याला 3 पट्टी म्हणतात, याला 2 पट्टी म्हणतात आणि याला साधं पोलीस शिपाई म्हणतात. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते जाल म्हणजेच नेटवर्क हे एखाद्या मर्यादित प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते? उदाहरणार्थ दिलेलं आहे त्यांनी ऑफिस आणि इमारत. तर ऑफिस आणि इमारतीसाठी कोणतं नेटवर्क वापरलं जाते असा प्रश्न सरळ विचारला आहे त्यांनी. तर बघा, यासाठी वापरलं जातं लॅन. आणि लॅनचं लॉंग फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क. ठीक आहे, काय आहे? लोकल एरिया नेटवर्क. याचं करेक्ट उत्तर राहील. पुढील प्रश्न पहा. सायबर गुन्हे पडताळण्यासाठी किंवा पकडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव होतो? तर उत्तर आहे संगणक आणि नेटवर्क. म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. पुढील प्रश्न पहा. महात्मा गांधीचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती? तर याचं करेक्ट उत्तर आहे 48. मतदारसंघ म्हणजेच एकूण सीटासुद्धा विचारण्यात येते. इथे कन्फ्यूज करण्यासाठी मतदारसंघ हा वाक्य टाकलेला आहे. तर पुढील प्रश्न पहा. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे औरंगाबाद, आताचं संभाजीनगर. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? तर कोण होते? हंबीरराव मोहिते. यावर प्रश्न 100% येत असतो. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर कोणती आहे? पानझडी. पुढील प्रश्न पहा. सदोष मनुष्यत्वाचे भारतीय दंड संहिता मधील योग्य कलम कोणते आहे? उत्तर आहे 304 कलम. पुढील प्रश्न पहा. ज्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा 125% अधिक असतो ते वर्ष पर्जन्यधिक्याचे समजण्यात येते. तर पर्जन्यधिक्याचे जे सरासरी पाऊस पडतो त्याचे आहे 125. पुढील प्रश्न पहा. नेक्स्ट प्रश्न पहा. बियाण्यांमधील तेलाचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन सीचे प्रमाण आणि फळांचा रंग वृद्धिगत करणारे पोषणद्रव्य कोणते आहे? तर पालाश. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तर कोणते नाही आहे? नवेगाव. ताडोबा आहे, घोडाझरी आहे, आसोला मेंढा आहे. नवेगाव नाही आहे. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या देशात महिलांना सैन्यांमध्ये प्रवेशात मान्यता दिलेली आहे किंवा पहिला देश कोणता आहे? तर सौदी अरेबिया. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न पहा. युनायटेड नेशनच्या 6 अधिकृत भाषा कोणत्या आहे? तर पहिली जी भाषा अरबी आहे, दुसरी चायनीज, स्पॅनिश, इंग्रजी, फ्रेंच आणि रशियन. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. क्रिप्टोकरन्सी सुरू करण्यात पहिला देश? उत्तर आहे व्हेनेझुएला. क्रिप्टोकरन्सी कोणी सुरू केली? व्हेनेझुएला. नेक्स्ट प्रश्न पहा. अन्न
द्रव्याच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकावर दिसून येतात. उत्तर आहे बोरॉन आणि चुना. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेत 52वी घटना दुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली? उत्तर आहे पक्षांतराला आळा घालणे. तर 52वी घटना दुरुस्ती कशासाठी आहे? तर पक्षांतराला आळा घालणे. नेक्स्ट प्रश्न पहा. घटनेच्या 19(1) या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावर खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात. तर याचं करेक्ट उत्तर आहे देशाचे सार्वभौमत्व आणि देशाची एकता. असे याचे दोन उत्तर राहणार आहे, अ आणि ब. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय? तर उत्तर आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे. याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. मेनिंजायटिस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? मेंदू व मेरुदंड. पुढील प्रश्न पहा. क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? उत्तर आहे स्फटिकांचा अभ्यास. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? उत्तर आहे क्षय. पुढील प्रश्न पहा. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिणामात मोजतात? उत्तर आहे कॅलरीज. पुढील प्रश्न पहा. टेलिफोनचा शोध कोणी लावलेला आहे? उत्तर आहे ग्राहम बेल. पुढील प्रश्न पहा. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे एडिसन. पुढील प्रश्न पहा. इन्सुलिन या संप्रेरकांचा अभाव कोणत्या रोगाने होतो? उत्तर आहे मधुमेह. पुढील प्रश्न पहा. प्रौढ व्यक्तीस नाडीचे ठोके दर मिनिटाला किती होतात? उत्तर आहे 72. डेंग्यू तपासाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेले एडिस इजिप्ती ही कोणती जात आहे? उत्तर आहे डासाची. पुढील प्रश्न पहा. रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? उत्तर आहे उच्चताण. पुढील प्रश्न पहा. तंबाखूमुळे कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणते घातक रसायन असते? उत्तर आहे निकोटीन. पुढील प्रश्न पहा. कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवात जडतो? उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न पहा. कोणते अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे? उत्तर आहे इथिल अल्कोहोल. पुढील प्रश्न पहा. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? उत्तर आहे 8 मिनिटे. पुढील प्रश्न पहा. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? तर उत्तर आहे आकारमान. टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे? उत्तर आहे क्षयरोग. पुढील प्रश्न पहा. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे जे.सी. बोस. पुढील प्रश्न पहा. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? पुढील प्रश्न उत्तर आहे नायट्रोजन. त्यानंतर बघा. एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? उत्तर आहे 3 महिन्यांनी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या किती असतात? उत्तर आहे 23. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जी केची सिरीज विद्यार्थी मित्रांनो आपण 10,000 प्रश्न हे कंप्लीट करणार आहे आणि ते लवकरच कंप्लीट करणार आहे. तुम्हाला PDF सुद्धा आपण एकदम कमी दरात किंवा फ्रीसुद्धा देऊ शकतो. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला राहिला तर फ्रीसुद्धा देणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. सर्व ग्रुपमध्ये तुम्ही माझा नंबरसुद्धा ॲड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, 96 65 31 03 34 या व्हॉट्सअप क्रमांक आहे आपला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापाशी जेवढे पण ग्रुप असतील त्यामध्ये माझा नंबर ॲड करा विद्यार्थी मित्रांनो, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद.